नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. मी अनिता उमाटे बोलते. माझे व्हिडिओज कसे मोटिवेशन पण असतात, रेसिपी पण असते, कधी कधी कॉमेडी पण करते. म्हणजे सर्व प्रकारचे जवळजवळ असतात माझे व्हिडिओ. रील्स पण करते मी, शॉर्ट व्हिडिओ. आवड आहे मला म्हणून करते मी. आणि कधी कधी मी छोटी छोटी टिप्स पण देते, ब्युटी टिप्स पण देते, किचन टिप्स पण देते. तर चला आपण एक विषयावर बोलूया. कारण आजकाल काही पण कधी पण घडतं, काही सांगता येत नाही. कधी पण कुठं पण कसं पण काही पण घडतं. लग्नाला गेलो होतो आम्ही, मस्त लग्नात एन्जॉय करावं म्हणलं आता. आणि पाहुण्याचंच लग्न होतं, खेडेगावावरून सिटीमध्ये, पुणे सिटीमध्ये लग्नाला, ते पुणे शहरात लग्नाला वराड घेऊन आले होते. मुलीकडं लग्न होतं, आले होते. मस्त लग्न चाललं होतं, डेकोरेशन छान केलं होतं. नवरी सजली होती, नवरा सजला होता. हळदीचा कार्यक्रम झाला होता आदल्या रात्री. आणि लग्नाची सगळ्यांची धावपळ चालू होती. अक्षता वाटत होते आणि आहेरचं कुणी अगोदर देणं घेणं करत होतं. कुणी काय गिफ्ट आणलं, सगळे बघत होते एकमेकडे. अरे मी छान गिफ्ट आणलं, मस्त गिफ्ट आणलं, अशी चर्चा चालूच होती. तेवढ्यात काय झालं की नवरदेवची आई त्याच्या नवऱ्याला, म्हणजे तिच्या नवऱ्याला, नवरदेवचे आई नवरदेवच्या वडिलांना सापडणं झाली. तो शोधायला लागला बायकोला, माझी बायको कुठे गेली. सगळीकडे शोधलं. अरे ही कशी काय कुठं दिसेना म्हणले. फोन केलं तर फोन स्विच ऑफ झाला होता नवरदेवची आई. आणि इकडं नवरीचे वडील, नवरदेवची आई आणि इकडं नवरीचे वडील दोन्ही गायब होते. नवरीची वडील होते ना, त्याची आई पण शोधत होती. अरे हे कुठं गेले, लग्नाचा एवढा गोंधळ चालू आहे सगळीकडं, आणि हे अचानकच कसं काय गेले, कुठं गेले, म्हणून शोध चालू होता दोघांचा. मग नंतर थोड्या वेळा शोध चालू झालं, फोन बिन लावलं, संपलं. अक्षताची वेळ होत आली, अक्षता थांबलेला, दोघं पण सापडणं झाले. आता काय करावं, प्रश्न पडला मोठा. कारण हे दोघंच कसे गायब झाले. मग तिथून काय झालं, ज्यावेळेस हे दोघं लग्न सभा मंडप असतो ना, तिथून एका पाठोपाठ मेन गेटच्या बाहेर पडताना एकाने पाहिलं होतं. ते म्हणले हो मी पाहिलं की दोघांना बाहेर पडताना म्हणले. त्या गोष्टीला पाऊण तास झालेला असतं. किती, पाऊण तासापूर्वी त्यांनी पाहिलेलं असतं. त्यांनी येत होतं लग्नाला. पाऊण तास तर लोक इकडं तिकडं तयारी करण्यामध्ये, सामान लावण्यामध्ये, ब्राह्मण बसायला, पूजा मांडायला, यात सगळी वेळ चाललेली असते. असं का म्हणले का मग, लग्न तर एकदम, आता अक्षता पण वेळ झालेलीच असती जवळपास. आता काय करायचं बाबा, हे दोघं कुठे गेले असतील, कशासाठी गेले असतील, प्रश्न पडला की मोठा. कसं काय गेले, कुठे गेले, काय तर सामान आणायला गेले, काय विसरलं, काय नाही, सगळी चौकशी सुरू झाली. हे पण सामान आहे, हे पण आहे, सगळं सामान आहे. असं कसं झालं म्हणून गोंधळ उठल्यानंतर काय झालं, नवरीचे वडील होते की नाही आणि नवरदेवची आई, हे दोघं जण पळून जातात लग्नातनं. जेव्हा नवरदेवची आई, म्हणजे त्याच्या मुलाला घेऊन नवरीला जेव्हा मुलीला पाहायला येते, त्यावेळेस त्या मुलीचे वडील असतात ना, मुलीचे वडील आणि मुलाचे वडील दोघांची नजरानजर होती. दोघं तिथंच प्रेमात पडतात. घ्या, नवरदेवीची आई त्या मुलीला बघायला येते आणि मुलीच्या वडिलांच्या प्रेमात पडते. असं सगळं झालं. घटनानंतर थोडं लक्षात आलं सगळ्यांच्या. मग तिथं कुणीतरी असं पाहिलेलं होतं की बोलताना वगैरे ऐकलं होतं. हो बाबा, मी तर असं ऐकलं होतं, थोडंसं कानावर आलं होतं माझ्या, तर मला काय वाटलं नाही खरं, असं कसं होऊ शकतं म्हणले. सगळं चक्क दोघं जण
लग्नाच्या मंडपामधून पळून गेले. तर त्यांचा एकच दिवस झाला आणि अजून सुद्धा पत्ता नाही आहे त्यांचा. ते कुठं गेले, काय गेलं. मग तोपर्यंत ब्राह्मण म्हणले गेले तर गेले, नंतर काय तर होईल म्हणले. तोपर्यंत हे मुलं आणि मुलगा नवरी सगळे सजून धजून बसले. त्यांचं लग्न कशात थांबवता म्हणून त्या दोघांचं लग्न लावून टाकले. लग्न लावले, पाहुणे रावळे जेवले, पाहुणे रावळे आपल्या आपल्या घरी निघून गेले. पण इकडं नवरदेवाचे जे वडील असतात ना, ते बायको आपली गेली म्हणून दुःखामध्ये असतात, आणि तिकडं नवरीचे वडील गेले म्हणून नवरीची आई दुःखामध्ये असते. आता हे दोघं जण निघून गेला, हे दोघं जण राहिले. कोण राहिले? नवरीची आई राहिली आणि नवरदेवचे वडील राहिले. आदला बदल झाली इथं. पण त्यांनी काय असं विचार केला नाही. मग नंतर थोडं प्रकरण हळूहळू तिथल्या तिथंच लगेच थोड्या वेळातच समजत लोकांच्या लक्षात आलं, अरे हे दोघं असं पळून गेले. म्हणजे बघा ना, आता ह्या सध्याच्या धर्तीवर असे काही काही प्रकार घडायला लागलेत ना, की आपण ना कल्पनाच करू शकत नाही. असं होऊ शकतं, होऊ शकतं. झाली घटना, घडली. आणि ते तुम्ही म्हणता स्टोरी वगैरे टाकली, तर ही सत्य कहाणी आहे, डोळ्यासमोर घडलेली. अहो काहीही कधीही कसंही कुठेही काहीही घडायला लागले. आता परवा मी तुम्हाला सांगितलं का नाही, 75 वर्षाचे 70 वर्षाचे एक आजोबा होते आणि त्यांची बायको वारली होती, बरीच वर्ष झाली होती. मुलं त्यांची शहरामध्ये होती आणि हे जायला नको म्हणत होते. मुलं खूप चांगले आहेत, मुलं या तुम्ही इथंच राहा आमच्यासोबत, नका एकटे राहू म्हणत नाही. म्हणले मी माझा वाडा, माझं सगळं कारभार सोडून मी येत नाही म्हणले. मग ते दरवर्षी वारीला जायचे. मग तिथंच अजून एक अशीच स्त्री यायची, एक महिला यायची तिथं वारीला, जोर वेळेस यायची. दोघांचे बोलता गप्पा वाढल्या. दोघांनी पण एकमेकाचे नंबर घेतले. मग दोघांचे गप्पा बोलता ती म्हणली मी एकटीच असते, मी काय लग्नच केलं नाही म्हणती. मग जवळजवळ 3 वर्ष ते भेटलेले असते. 4थ्या वर्षी तर त्यांचं लग्नच होते, म्हणजे त्यांचं प्रेमात रूपांतर होते. आणि हे लग्न त्यांची मुलं नातवंड सुना लावून देतात आणि त्या नवरीला तिचं मस्त सन्मान वगैरे करून स्वागत करून तिला घरात घेऊन येतात नवरीसारखं. किती छान, खरंच छान. एकटीच असते ती, तिनं लग्न केलेलं नसतं. तिने आपले भाऊ भावजाई यांच्याजवळ राहत असते. मग ते भावाला भावजाईला वाटते चला उशीर का होईना आपल्या बहिणीचं लग्न झालं, नवऱ्याच्या घरी गेली. बघा ना किती विशेष आहे हे. कसं नवीन नवरी एक 22-23 वर्षामध्ये लग्न होऊन जाणं हे वेगळं, आणि 60 वर्षानंतर लग्न होऊन जाणं नवऱ्याच्या घरी हे वेगळं. ह्याच्यामध्ये खूप फरक असतो, पण तोच आनंद असतो. जी नवरी पहिल्यांदा लग्न होऊन जाते तिला आनंद होतो, तोच तिला आनंद झालेला असतो. तर असे प्रकार घडायला लागलेत. त्याच्यामुळं आपण पण आपल्या आयुष्यामध्ये असे खूप काय काय घटना घडलेल्या असतात ना सुखदुःखाच्या, ते पूर्ण विसरून जावा तुम्ही आणि आपल्या आयुष्यामध्ये रोज नवीन दिवसाला सुरुवात करा. एवढंच मला सांगायचं आहे. तर असं घडू शकतं काय पण आहे. त्याच्यामुळं माणूस आहे तोपर्यंत मस्त मन भरून जगून घ्या, मन मारून जगून घेऊ नका. मन भरभरून जगून घ्या, आनंद घ्या जीवनाचा आणि आपली तब्येत चांगली ठेवा. चला मग बाय. नक्की हा व्हिडिओ बघा, आवडला तर नक्की शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि मला सांगा तुम्हाला काय वाटतं ते सांगा. आता आपल्या लाईव्हवर एक महिला आहे, एक पुरुष पण आहे, दोघं पण यायला लागले. दोघांना पण गरज आहे. बघू आपण काय होतं, त्यांचं काय म्हणणं आहे बघू. आपण पण दोघांना एकमेकाचे नंबर देऊया, त्यांच्या बोलण्यातनं काय होते बघू. कारण तो पण एकटा आहे, ही पण एकटी आहे. हिचा पण नवरा सोडून दिला आणि त्याची पण बायको वारलेली आहे. असं चाललंय. आता बघू, आपण हे चांगलं काम करतोय, ह्याच्यात वाईट काही नाही. चला मग बाय.